नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे चना पालक. याच्यासाठी आपण 1 पाव चणे रात्रीच भिजत घातले होते आणि हे आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे. यात 2 कप पाणी घातलं आणि थोडंसं मीठ घालायचं आणि याच्या कुकरला आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. इथे आपण कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं आहे. यात आपल्याला पालक घालायचा. पालक आपण घेतला आहे 1 पाव आणि हा आपल्याला उकळून घ्यायचा आहे. तर इथे पाण्याला छान उकळी आली आहे आणि पालक आपण काढून घेणार आहोत आणि हा थंड झाल्यानंतर मिक्सरला याची प्युरी आपल्याला करून घ्यायची. इथे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये पालक घेतलेला आहे आणि हा असा वाटून घेतला आहे. इथे कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झाल्यानंतर यात 1 टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून हिंग आणि 2 बारीक कापलेले कांदे घालायचे. कांदा थोडा झाला की यात अर्धा टीस्पून हळद घालायची. 1 टेबलस्पून लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची. हे सगळं छान परतवून घ्यायचं. तर असं आपण हे परतवून घेतलं आहे आणि 2 ते 3 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. तिखट घालायचं 1 टीस्पून, कसुरी मेथी घालायची 1 टेबलस्पून आणि परत सगळं छान मिक्स करून घ्यायचं. यात जी प्युरी बनवली आहे पालकची ती घालायची. तर सोपी रेसिपी आहे, चवीला खूप छान होते. या पद्धतीने बनवल्यास ही चना पालक तर नक्की करून बघा. हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. यात 1 टेबलस्पून दही घालायचं. इथे 1 टेबलस्पून दही आपण यात घातलं आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर दही घातल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आणि शिजवून घेतलेले चणे घालायचे आणि यात पाणी घालायचं. 1 वाटी पाणी आपण यात घालणार आहोत. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता. इथे आपण यात 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ यात घालायचं. तर चण्यामध्ये थोडं मीठ आपण घातलं होतं, त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं. याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत. तर इथे आपले 5 मिनिट झालेले आहेत आणि चणे छान शिजलेले आहे. यात अर्धा टीस्पून गरम मसाला आणि कोथिंबीर घालायची. तर इथे आपले हे पालक चणे तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.